शिरूर लोकसभा मतदारसंघाचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आहे. मुख्य लढत डॉक्टर अमोल कोल्हे विरुद्ध खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या दरम्यान होताना दिसत आहे. पुणे नाशिक महामार्ग हा मात्र या मतदारसंघातला सर्वाधिक कळीचा मुद्दा असा चर्चेला जातोय. या रस्त्यांच्या बाह्य वळणाचा भूमिपूजन समारंभ खासदार आढळराव पाटील यांच्या हस्ते काही महिन्यांपूर्वी झाला होता. काही दिवसात या बाह्य वळणाचं काम चालू होईल असं त्यावेळेस सांगितलं गेलं होतं, परंतु 1 महिना आणि 10 दिवस उलटून सुद्धा या कामाची परिस्थिती जैसे थेच आहे. सर्वाधिक कळीचा मुद्दा ठरलेला हा पुणे नाशिकचा महामार्ग, बाह्य वळणाची अपूर्ण कामं, ट्रॅफिक कोंडीची समस्या खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांची डोकेदुखी ठरणार का, हे मात्र येणारा काळच ठरवेल. पुणे नाशिक महामार्गावर वाहतुकीची कोंडी आता नित्याचीच बाब बनलेली आहे. काय सांगाल आपण? सर हे कायमच्या यांचं हे आहे, कायम आहे इथे ट्रॅफिक जाम असतंय. असा एक दिवस बी असा जात नाही की इथं ट्रॅफिक नसते बुवा. याच्यावर काहीतरी शासनाने उपाय करायला पाहिजे लवकरात लवकर. यापूर्वी या रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन झालं होतं. काही दिवसांमध्ये काम चालू होईल असं सांगितलं होतं. अजून एक काम सुरू झालेलं नाही आहे. त्या बाबतीत काय सांगाल? काम सुरू व्हायला पाहिजे. हे नेहमीच चाललंय. घरनं 6 वाजता निघायला लागतं, त्यावेळेस कधीतरी आम्ही इथं 12 वाजता पोचतोय. अक्षरशः आता गावाला यायचं म्हणजे मुश्किल झालंय. असं वाटतं की गावालाच जाऊ नये, एवढा त्रास होतो. आणि मानसिक त्रास तर त्याच्यापेक्षा भयंकर आहे. आज नेमके तुम्ही कुठून आलेला आहात? आम्ही भोसरीवरून आलोय. आणि ट्रॅफिक कुठून लागली तुम्हाला? आत्ता इथनं कळंबपासनं जांबे. या ट्रॅफिकच्या समस्येला कोण जबाबदार आहे? आपल्याला काय वाटतं, अधिकारी जबाबदार आहेत की राजकारणी जबाबदार आहेत? नाही, प्रशासन पण आहे आणि राजकारणी पण आहे, दोघं पण आहेत ना. दोघांशिवाय ही कामं होत नाही ना. हे जे बाह्य वळणाचं काम आहे ना, हे लवकरात लवकर पूर्ण झालं पाहिजे. आणि हे जे ज्याच्या समस्या असतील त्या इथल्या लोकप्रतिनिधींनी सोडवल्या पाहिजे असं मला वाटतं. आणि या आता दररोजच झालेलं आहे नाही का ट्रॅफिकमध्ये. आता टोमॅटो वगैरे चालू झाले तर अजूनच ट्रॅफिक कोंडी होणार. आणि ऊसाचे वगैरे ट्रक हे चालूच असतं कंटिन्यू. त्याच्यामुळं तर लोकप्रतिनिधींनी काहीतरी निर्णय घ्यावा. जे आता फलित दिसतंय तुम्हाला, ट्रॅफिक दिसतंय, हे माननीय खासदार 3 पंचवार्षिक आम्ही निवडून दिलेले, त्याचं हे फलित आहे. आम्ही आत्तापर्यंत भोगतोय. अजून किती दिवस भोगायला लागणार आहे काही माहीत नाही. परंतु याच्यामध्ये लग्नाला जाणारी मंडळी असतील किंवा काही आरोग्याच्या विषयी काही गोष्टी घेण्यासाठी किंवा पुण्याला अतिदक्षतेमध्ये एखादा पेशंट जात असेल त्यांचे हाल फार वाईट आहेत. आणि आज नारायणगावचा बाजार आहे. बाजारामध्ये येणाऱ्या लोकांना सुद्धा बाजार नकोसं झालेला आहे. त्याच्यामुळे ही वाहतूक कोंडी नित्याची आणि आमच्यावर हे कंपल्सरी लादल्यासारखं झालेलं आहे. त्यामुळे ह्या गोष्टीचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो. ही वाहतूक कोंडी काढण्यासाठी नेत्यांनी काहीतरी प्रयत्न करावे अशी विनंती करतो. काही महिन्यांपूर्वी या ठिकाणी बाह्य वळण आहे, त्याचं भूमिपूजन सुद्धा झालं होतं. काम काही दिवसात चालू होईल असं सांगितलं गेलं होतं. अद्यापही काम प्रलंबित आहे. याचा निवडणुकीवर काय परिणाम होईल का? निवडणुकीवरती ह्या व्यक्तिगत नुसते ह्या बाह्य वळणानुरूप नाही, तर संपूर्ण जो दुसरा टप्पा आहे महामार्गाचा, त्या महामार्गाच्या कामाचा विलंब झाला त्याचा नक्कीच परिणाम होईल. जे ॲम्ब्युलन्समध्ये जाणारे पेशंट आहेत किंवा नागरिक आहे, आज लग्न आहेत, या लग्नामुळं सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोंडी पाहायला मिळते. त्या बाबतीत आपण काय सांगाल? वाहतुकीच्या दृष्टिकोनातून अगदी कठीण आणि जटिल प्रश्न निर्माण झालेला आहे. नारायणगावच्या एरियामध्ये टोटल प्रमुख शहराच्या बाजूला जवळजवळ 4-5 किलोमीटर उत्तरेकडं आणि 4-5 किलोमीटर दक्षिणेकडं अशी भयंकर कोंडी घडते. आणि त्याच्यामुळं लोक त्रस्त झालेले आहेत. पण एकंदरीत जो संपूर्ण जो दुसरा खेड ते सिन्नरचा जो कामाचा जो पट्टा होता, त्या पट्ट्याचंच काम बऱ्याच ठिकाणी अपूर्ण असल्याकारणाने लोक फारच म्हणजे त्रासामध्ये कष्टामध्ये दिसून येत आहेत. बाह्य वळणाच्या प्रलंबित कामांमुळे नागरिक फार त्रस्त झालेले आहेत असं सुद्धा या ठिकाणी नागरिकांचं म्हणणं आहे. पुणे नाशिक महामार्गावरील वाहतुकीची कोंडी आता नित्याचीच बाब बनली आहे. आजही आपण पाहतोय, आज नारायणगावचा आठवडे बाजार आहे आणि हायवेला आपण पाहतोय फार प्रचंड प्रमाणात एखादी ट्रॅफिक आहे. काही नागरिक माझ्या समोर आहेत, त्यांच्याकडून आपण या ट्रॅफिक संदर्भात जाणून घेऊया. काय सांगाल, ट्रॅफिकची समस्या आता दिवसेंदिवस उग्र स्वरूप धारण करत आहे? ट्रॅफिकची समस्या या अनेक वर्षांपासून तशीच आहे आणि गेले काही दिवस ही फार मोठ्या प्रमाणामध्ये समस्या भेडसावते. कालचंच तुम्हाला मी उदाहरण सांगतो. काल मी पुण्यावरून येताना खेडमध्ये तब्बल 1.5 तास ट्रॅफिक जाम होतं. पर्यायी रस्ता असताना सुद्धा दोन्ही रस्ते पॅक होते
आतल्या रस्त्यांचं काम चालू असल्यामुळे त्याचाही काही उपयोग झाला नाही आणि हा रुंदीकरण झाल्यानंतर हा प्रश्न सुटलेला नाही. हा जरवाळी इथं सांगितलं होतं की रुंदीकरण झालं आणि नारायणगावचा ट्रॅफिकचा प्रश्न सुटला आहे, पण तुमच्यासमोर हे प्रत्यक्षदर्शनी चित्र आहे आणि ही परिस्थिती दिवसेंदिवस अशीच वाढत राहणार आहे. याच्यावरती ठोस बायपासची सुविधा 3 महिन्यापूर्वीच उपलब्ध होणार होती, पण ती उपलब्ध नाही झाली. जोपर्यंत पर्यायी व्यवस्था ठोस होत नाही तोपर्यंत हा प्रश्न कधीही सुटणार नाही. हा प्रश्न काय बाह्यवळणाच्या कामांचं काही दिवसांपूर्वी भूमिपूजन झालेलं आहे. काही महिन्याभरात या कामाला सुरुवात होणार होती, अद्यापही काम प्रलंबित आहे. याची जबाबदारी नेमकी कुणाची? तर ती 100% जर सक्सेसची जबाबदारी ते घेतात. आत्ताच मी परवा दिवशी फेसबुकला पत्रक बघितलं की आम्ही यशस्वीरित्या हायवे पूर्ण केला, परंतु त्यातला जो 80% भाग आहे तो आपल्या मतदारसंघात नाही आहे, तो पूर्ण झाला आहे आणि 20% जो भाग आहे तो आपल्या मतदारसंघात येतो. आणि सगळ्यात पहिले ॲक्विजिशन खेडला सुरू झालं होतं, त्यानंतर सिन्नरचं काम पूर्ण झालं, सिन्नरचा घाट पूर्ण झाला. चन्नापुरीसारखा एवढा महाकाय घाट पूर्ण होऊ शकतो, पण आपलं इथलं काम पूर्ण होऊ शकत नाही. तर हे अपयश 100% खासदार साहेबांचं आहे आणि याच्यासाठी खासदार साहेबांना त्याचं जे काही त्यांचं फळ आहे ते त्यांना या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदार आणि आमच्यासारखे नागरिक हे नक्की देतील. नागरिक मात्र आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या रस्त्यावर प्रवास करत आहेत. मोठ्या प्रमाणावर आज वाहतूक कोंडी आहे. काय सांगाल आपण? आज 15 वर्ष आम्ही ज्या खासदारांना निवडून देतोय त्यांनी आजपर्यंत आमचा रस्त्याचा जो प्रश्न आहे चाकणपासून तर आळे फाट्यापर्यंत ह्या ट्रॅफिकला आम्ही अक्षरशः कंटाळलेला आहे. आज आम्हाला 2 लग्न असताना, आमच्या घरातलं लग्न असताना आम्हाला लग्नाला पोचता आलं नाही. एवढी मोठी खेदजनक बाब. आमचा एक नवरदेव 1 वाजेपर्यंत खेळला होता, साखरपुडा 11:30ला झाला. त्या नवरदेवाला लग्नाला अक्षरशः पोचता आले नाही. एवढी दुर्दशा ह्या खासदारांनी करून ठेवली ह्या आंबेगाव खेड पूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघात. काय ते जनता यावेळी त्यांना दाखवून देईल. आढळराव खासदारांनी एक मुलाखत दिली होती चॅनेलवरती आणि त्यावरती सांगितलं होतं की एकमेव राज्यातला खासदार असा आहे की मी या महामार्गाची मागणी केली आणि हा महामार्ग जर पाहिला खेडपासून सिन्नरपर्यंत तर ज्या भागात हे खासदार आहेत की त्यांचं आळे फाट्यापासून ते इथं खेडपर्यंत त्यांचा भाग येतो, त्याच भागात कुठल्याही पद्धतीचं काम करता आलेलं नाही आहे. त्यांना निष्क्रिय झाले ते त्या भागामध्ये. तर या त्यांच्या निष्क्रियतेमुळं लोकांना एवढा त्रास होतोय. इकडं पुण्याला जाणं, इकडं नारायणगाव, आज लग्न तिथीत खूप एकदम त्रास झालेला आहे लोकांना. अक्षरशः बहुतांशी वराडी मंडळी पोहोचू सुद्धा शकली नाही आहेत वेळेवर लग्नाला. यावेळेला जनता माफ करणार नाही त्यांना या गोष्टीमुळे. आजच्या या ट्रॅफिक कोंडीबद्दल काय सांगाल? हा जो मतदारसंघ आहे तो शिरूर मतदारसंघ मुख्यतः हा खासदारांचा मतदारसंघ आहे. आत्ता जे खासदार आहेत शिवाजीदादा आढळराव पाटील, हा पुणे नाशिकचाच नाही तर पुणे नगर जो आहे सेम प्रश्न या मतदारसंघात तोच आहे. पुणे नगर रोडवरती सुद्धा खूप मोठी ट्रॅफिक आहे आज रोजी आणि हा इतर नारायणगावची ट्रॅफिक मनसर असेल, खेड असेल, ही तर नित्याचीच कोडी झालेली आहे. आणि मेन हा जो खासदारांनी जो काय आश्वासन दिली होती त्या आश्वासनांची कोणतीही पूर्तता झालेली नाही आहे. फक्त बाह्यवळणाचं उद्घाटन झालं पण पुढे त्याची काही कार्याची अंमलबजावणी नाही. खूप मोठ्या ॲम्ब्युलन्स वगैरे जे असतात बऱ्याच वेळा अडकून पडतो आणि काही इमर्जन्सी पेशंट्स असतात ते अडकून पडतात आणि त्याच्यामुळं खूप मोठी समस्या भेडसावत आहे आणि याला जबाबदार सर्वस्वी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटीलच आहे. ही वाहतूक कोंडी आता मात्र शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये कळीचा मुद्दा बनू पाहत आहे. खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांना हा मुद्दा त्रासदायक ठरणार की डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या पत्त्यावर हा मुद्दा पडणार, हे मात्र येणाऱ्या काळात ठरवणार आहे.